चला तर आज बनवूया आपण मऊ, दाणेदार आणि अजिबात चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडी। नमस्कार, मी वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त किंवा कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। आता आपल्याला साबुदाणा हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील स्टार्च हे निघून जातील। आणि त्यानंतर एक पाऊण ग्लास पाणी टाकून आपल्याला साबुदाणा हा भिजत घालायचा आहे। साबुदाण्यामध्ये थोडं जरी पाणी जास्त झालं तर आपला साबुदाणा हा गारा होतो आणि मग नंतर त्याची खिचडी ही चिकट होते। त्यानंतर आपल्याला हा साबुदाणा 3 तास भिजत घालायचा आहे। 3 तास झाले आणि आपला साबुदाणा तुम्ही बघू शकता किती छान असा मोकळा दाणेदार भिजला आहे। अगदी मऊसूत असा आपला साबुदाणा भिजलेला आहे। तुम्हाला जर जास्त घाई असेल, तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून कोमट असं पाणी करून साबुदाणा भिजत घालू शकता, म्हणजे तुमचा साबुदाणा हा 1.5 किंवा 2 तासामध्ये सुद्धा छान भिजतो। त्यानंतर मी 3 बटाटे घेतले आहे आणि बटाटे मी हे कच्चे घेतले। तुम्ही यामध्ये शिजवलेला बटाटासुद्धा घालू शकतात। आता आपल्याला याची बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता सालीसाठी मी एक प्लास्टिकची टोपली घेतली, म्हणजे आपलं काउंटर हे खराब होणार नाही आणि सारखं आपल्याला साफ करण्याची गरज राहणार नाही। आता आपल्याला बटाट्याच्या छान अशा बारीक मीडियम साईजच्या फोडी करून घ्यायचे आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहे। तुम्ही मिरच्यांचा ठेचासुद्धा टाकू शकतात। तुम्ही बघू शकता मिरच्या अशा छान बारीक कापून झालेल्या आहे। आता आपल्याला कढई तापत ठेवायची आहे। त्यामध्ये अंदाजे 2 पळी तेल किंवा तुम्ही तूपही घालू शकता। यामध्ये मी जिरं घातलेलं नाही, मी फक्त हिरव्या मिरच्याच घातलेल्या आहे, कारण श्रावण महिना चालू आहे। बऱ्याच गृहिणींचे उपवास वगैरे असतात, तर त्याला ही खिचडीसुद्धा ते तुम्ही उपवासाला खाऊ शकतात। तर मिरच्या छान लालसर झाल्यावर त्यामध्ये आपण बटाटा टाकला आहे। बटाटा 1-2 मिनिट परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला एक अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे, म्हणजे खिचडी खाताना आपल्याला बटाटा किंवा मिरची खाताना आपल्याला छान लागतं। आता त्यामध्ये आपल्याला भिजवलेला सगळा साबुदाणा टाकून द्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। आणि ज्या वाटीने आपण 2 वाट्या साबुदाणा घेतला आहे, अगदी त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी भाजलेल्या दाण्यांचं कूट टाकून सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा किती मोकळा, सुटसुटीत आणि एक दाणा आपल्याला वेगळा झालेला दिसतोय। मस्त अशी छान गरमागरम खिचडी आपली तयार होते। ही खिचडी तुम्ही नाश्त्याला किंवा उपवासाला सुद्धा खाऊ शकतात। पहिले पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं त्यावेळेस, आणि आता अजून आपल्याला थोडंसं एक अर्धा चम्मच मीठ टाकून सगळं असं एकजीव करायचं आहे आणि एक 2-3 मिनिट आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे। तर तुम्ही बघू शकता एक 2-3 मिनिट झाले आहे आणि आपला साबुदाणा छान असा शिजलेला आहे, एक मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे। मऊसूद आणि छान असा साबुदाणा आपला तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्की कमेंट्समध्ये सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय।